Good morning all. Good morning. How are Josh? Hi. Myself Sachin Prakash Badguzar. मी मूळचा जळगावचा रहिवासी आहे. माझं शिक्षण हे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे. मला टोटल 18 इयर्सचा पीव्हीसी फील्डचा एक्सपिरियन्स आहे. मी माझं तुम्हाला जर्नी सांगतो की हाऊ आय वॉज फीलिंग बिफोर जॉईन दिस कम्युनिटी. बिफोर जॉईन दिस कम्युनिटी मी खूप ओव्हर थिंकर होता आणि मी माझ्या करिअरविषयी खूप काही विचार करायचा की माझं फ्युचर कसं होऊ शकतं. आणि मी फिअर ऑफ फेल्युअरचा खूप विचार करायचा की बाबा जर माझा जॉब केला तर मी पुढे काय करू शकणार. तर आणि मी सगळ्यात मेन पॉईंट मध्ये अडकला होता ऑफिस पॉलिटिक्स. कारण की मी 14 वर्ष मी दुसऱ्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी हैदराबादला ॲज अ डेप्युटी मॅनेजर प्रोडक्शन म्हणून काम करतोय. पण असा प्रॉब्लेम आहे की आमचे जे मॅनेजमेंट खूप छान आहे. मॅनेजमेंट एवढी सपोर्टिव्ह आहे आणि फॅसिलिटीज एवढ्या आहेत कंपनीमध्ये की त्या कुठल्याच कंपनीत नाही आमच्या पीव्हीसी इंडस्ट्रीमध्ये. तर सगळ्यात मेन पॉईंट आहे ऑफिस पॉलिटिक्स. तर मी ऑफिस पॉलिटिक्सच्या ट्रॅकमध्ये एवढा अडकला होता. तर बिकॉज ऑफ जे आधीचे लोक जॉईन झालेले आहेत ते सगळे नॉन टेक्निकल आणि नॉन एज्युकेटेड लोक आहेत आणि ऍक्च्युली त्यांची पूर्ण टीम तिथं हायर झालेली आहे. त्यामुळे मी त्याच्यात एकटा पडला आणि ऍक्च्युली माझं सिलेक्शन असं झालं की आमचे जे जनरल मॅनेजर होते आधीच्या कंपनीतले ते ह्या कंपनीत जॉईन झाले हिंदवेअरमध्ये. मी हिंदवेअरमध्ये काम करतो. तर हिंदवेअरमध्ये जॉईन झाले आणि विदिन 1 इयर त्यांनी तो जॉब सोडला. आणि मग मला जॉब विषयी फेअर वाटायला लागलं की बाबा आता माझं कसं होईल. कारण की आता आमच्या सगळ्यांचा जॉब सोडून दिला आणि मला ही कंपनी लवकर तर सोडायची नाही. कारण की मॅनेजमेंट खूप छान असल्यामुळे आणि फॅसिलिटीज वगैरे सगळं छान असल्यामुळे मला फक्त ऑफिस पॉलिटिक्सचा प्रॉब्लेम यायचा. तर आता करायचं काय. ऑफिस पॉलिटिक्स मध्ये मी एवढा अडकला होता की मला काहीच समजत नव्हतं की मी आता करू काय. तर मी फेब्रुवारी 2023 मध्ये सरांची एक ऍड पाहिली फेसबुकला आणि ऍड पाहिल्यावर मी ओव्हर थिंकर असल्यामुळे मी खूप विचार केला की काही नाही, काही होऊ शकत नाही. आणि मी बऱ्याचशा कम्युनिटीज जॉईन केल्या आहे. म्हणजे 2 ते 3 कम्युनिटी जॉईन केल्या आहे आणि ऑनलाईन क्लासेस पण केले. पण मला पाहिजे तसे रिझल्ट नाही भेटले. तर त्यामुळे मी काय केलं की एक दुर्लक्ष करून टाकलं की नाही जाऊ द्या, काय आपल्याला काही रिझल्टच नाही मिळत तर मग पैसे वेस्ट करण्यात काय फायदा आहे. तर त्यामुळे मी तेव्हा विचार नाही केला. आणि मग परत ऑगस्ट 2023 मध्ये मी परत सरांची ऍड पाहिली. तर मग मी तेव्हा थोडा विचार केला की हा माणूस जर सांगतोय की 90 दिवसात आपली सॅलरी ग्रोथ होऊ शकते तर आपण का नाही ट्राय करायचं. तर मी एक चान्स घेऊन पाहू म्हटलं काय होतं. तर एक चान्स घेतला आणि माझ्या वाईफला सांगितलं की अशी कम्युनिटी आहे तर जॉईन करायची का. ती आधी म्हणाली की तुम्ही पैसे कशाला वेस्ट करताय. तिला म्हटलं यार एक चान्स घेऊन पाहू काय होतं. आपण काहीच करू शकत नाही. असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं. रिस्क घेतल्यावर ऑप्शनल ऍक्च्युअली मी कम्युनिटी जॉईन केली तर माझ्या मिस्टरांचा मला विरोध आहे की तू का कम्युनिटी मध्ये जाते. मला वाटतं सकाळ तुझं उठल्यावरती ते झूम, संध्याकाळी झूम, रात्री झूम, काय तुझं चाललेलं असतं असं माझ्या बाबतीत तर माझ्या वाईफने मला सपोर्ट केला की ती मला ठीक आहे तुम्ही एवढं कोर्स करताय तर एकदा ट्राय करून पहा. तर मी कम्युनिटी जॉईन केली 10 ऑगस्ट 2023 ला. कम्युनिटी जॉईन केल्यानंतर म्हणजे मी त्याच्या अगोदर पण मी ओव्हर थिंकर असल्यामुळे सरांचे प्रोग्राम्स पाहिले, म्हणजे व्हिडिओज पाहिले, युट्यूबवर व्हिडिओज पाहिले आणि बरेचसे व्हिडिओज मी पाहिल्यानंतर मग डिसाईड केलं की नाही बाबा आता आपण एकदा ट्राय करून पाहू. आणि मी कम्युनिटी जॉईन केली 10 ऑगस्ट 2023 ला. तर कम्युनिटी जॉईन केल्यानंतर मी लिटरली सांगतो मी डिप्लोमा पासून एकही पुस्तक वाचलेलं नाही. मला पुस्तक वाचायला घेतलं की झोप लागायची लिटरली सांगतो. त्यामुळे मी माझं
म्हणजे नेक्स्ट एज्युकेशन केलं नाही, BE वगैरे केलं. मी फक्त जॉबच्या याच्यात अडकला, त्यामुळे मी BE नाही केलं. तर मग मी डेली बुक रिडिंग अटेंड करायला लागला. बुक रिडिंग अटेंड केल्यामुळे मला माझ्यात एवढे चेंजेस दिसले. सगळ्यात आधीचं बुक होतं माझं, मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा बुक चालू होतं माइंडसेटचं. तर माइंडसेटचं बुक रिडिंग केल्यामुळे मला खूप काही चेंजेस माझ्यात दिसले आणि माझा माइंड पूर्णपणे डायव्हर्ट झाला. मी जे निगेटिव्ह थिंकिंग करायला नेहमी माझ्या मनात एवढे निगेटिव्ह थिंकिंग यायचे की मी म्हणजे सांगू शकत एवढे निगेटिव्ह एनी टाइम माझ्या मनात निगेटिव्ह थिंकिंगच असायची. आणि मग मी निगेटिव्ह थिंकिंगमुळे विचार नाही करायचे, म्हणजे दुसरे निर्णय नाही घेऊ शकायचा. तर मी सगळ्यात आधी माझा माइंडसेट चेंज झाला आणि निगेटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये चेंज झाले. आणि त्यानंतर असं झालं की बाबा मी कन्सिस्टन्सी माझी डेव्हलप झाली आणि मी रेग्युलरली सरांचे प्रोग्राम अटेंड करायला लागला आणि मला बरेच चेंजेस दिसायला लागले. आणि चेंजेस दिसायला लागल्यामुळे मग सरांचं आय थिंक ऑगस्टमध्ये पण एक हे होतं, काय म्हणता, डायमंड शोकेस होतं. आणि डायमंड शोकेसमध्ये निशांत सर आणि अमोल सरांनी जॉईन केलं होतं. आणि तेव्हा मला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जॉईन नाही केलं. बिकॉज मी तेव्हा बाहेरगावी गेलेला होता, रामेश्वरम फिरायला. आणि त्यानंतर मग माझ्या वडिलांची डेथ झाली, तर त्यामुळे मी ते जॉईन नाही करू शकला. आणि तेव्हा आय थिंक डायमंड मेंबरशिपची प्राइस होती 35,000. 42. तेव्हा 35. 29 लाख म्हणजे निशांतने ज्यावेळी एनरोल केलं त्यावेळी 29 or लास्ट 35 ऑफ something. 29,000. 49. It was 29 or फर्स्ट 35. वाला मी आहे सर. नाही 42 होती तुमची. पण ते ऍक्च्युली -6 ना. -6 केलं तर 42 -6 is 35. तर मग मी निशांत सर आणि अमोल सरांचं पण चेंजेस पाहिले की त्यांनी डायमंड मेंबरशिप जॉईन केल्यावर त्यांच्यात खूपच चेंजेस मला दिसले. आणि विदिन 1 month मध्ये त्यांनी एक एज्युकेटर्स नावाची एक कम्युनिटी स्टार्ट केली. आणि तो प्रोग्राम खूपच छान आहे. मी सरांचे पण थँक्यू म्हणतो की थँक्यू अमोल सर. ऍक्च्युली त्यांच्यामुळे इमर्जन्सी फंड कसा क्रिएट करायचा हे मी शिकलो. कारण की इमर्जन्सी फंड इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एव्हरीवन. म्हणजे इमर्जन्सी फंड असला तर माणूस कुठेही हे करू शकतो. आणि जर इमर्जन्सी फंड नसला तर माणूस आपले जे सेव्हिंग्स असते तिला तोडावं लागतं. तर सरांमुळे मी ते शिकला. थँक्यू सर. सर स्पेशली थँक्स टू रवींद्र सर. तर मी तेव्हा डायमंड शोकेस मग पाहिला आणि मग मी विचार केला की बाबा सर जर करू शकताय, अमोल सर, निशांत सर हे जर याच्यात एवढी डेव्हलप करू शकते तर माझ्यात का नाही होऊ शकत. तर मग मी ऑक्टोबर 15ला आय थिंक सरांचा डायमंड शोकेस होता. तर मी तेव्हा डायमंड शोकेस पाहिला आणि तेव्हा प्राइस होती डायमंड मेंबरशिपची 49,000. ते 55 होती. तर माझे 6,000 मायनस करून 48 तर मग मी तेव्हा पण माझ्या मिसेसला विचारलं की बाबा मला हे करायचं मिसेसचं हे लागेलच ना. मग मी तिला विचारलं की बाबा मला हे जॉईन करायचंय. ती म्हणे की she gave me permission. मला बरेचसे चेंजेस दिसत आहेत तर तुम्ही हे जॉईन करा. आणि मी सांगतो की माझी जी फीज आहे ती मी 6 महिन्यामध्ये तर माझी वसूल झाली, म्हणजे 50% वसूल झालेलीच आहे. कारण की मी एव्हरी मंथ मल्टीप्लायर ऑफ द मंथ होतोय. आणि कन्सिस्टन्सी माझी खूप बिल्ड झालेली आहे. आणि मी सांगू इच्छितो की सरांमुळे आज माझ्या फॅमिली लाईफमध्ये पण खूप काही चेंजेस झालेले आहेत. मी माझं पर्सनल शेअर करू इच्छितो की याच्या म्हणजे या मेंबरशिप जॉईन करण्या अगोदर आमच्यामध्ये एवढे क्रायसिस होते माझ्या मिसेसमध्ये माझ्यामध्ये. मी तिचं बिलकुल ऐकत नव्हता आणि मी फक्त माझ्या मनाचं करायचं. आणि
सरांचं जे रविवारचं सेशन होता डायमंड मेंबरशिप मध्ये ते खूपच अमेझिंग आहे. आणि सरांनी मग ते एक पर्सनल मास्टरीचा प्रोग्राम घेतला होता आणि त्याच्यात एक फीडबॅकचं पण सांगितलं होतं. तर मी तेव्हा माझ्या म्हणजे मी आजपर्यंत फीडबॅक घेतला नव्हता माझ्या मिसेस कडून की माझं वागणं कसं आहे काय आहे. आणि मी तिला मग माझ्या वागण्यामध्ये सुधारणा झाली तर मी तिला विचारलं की माझ्यात काही सुधारणा वाटते का तुला. तर ती स्वतः म्हणाली की हो तुमच्यात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. आणि मी प्रत्येक वेळेस आता तिचा डिसिजन घेतल्याशिवाय म्हणजे तिचं संमती घेतल्याशिवाय मी काही हे करत नाही. याच्या आधी आमच्यात नेहमी दर आठवड्याला किंवा दर महिन्याला खूप भांडण व्हायचं. आता 6 महिन्यापासून आमच्यामध्ये एवढा एकोपा झालेला आहे की आमचं भांडण काय आम्हाला माहिती आता ऑफिस पॉलिटिक्स बद्दल सांगतो की ऑफिस पॉलिटिक्सचं असं झालं की ते नॉन एज्युकेटेड लोक होते त्यामुळे मी त्यांना जास्त हे नाही करत होता. तर मी जसे डायमंड मेंबरशिप जॉईन केलं विदिन पहिल्या 1-2 मध्ये सरांनी माझे पूर्ण प्रॉब्लेम्स ऐकून घेतले. सरांनी तेव्हाच मला सांगितलं की तुमचे प्रॉब्लेम काहीच नाही आहेत. तुम्ही फक्त तुमच्या बॉसला ॲज अ कृष्णा म्हणून पहा. जर तुम्ही तुमच्या बॉसला ॲज अ कृष्णा म्हणून पाहिलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि मी सरांच्या सांगण्याप्रमाणेच माझ्या बॉसला कृष्णा म्हणून पाहत गेला आणि फक्त एका वीक मध्ये माझ्या बॉसमध्ये माझ्यामध्ये एवढं रिलेशन बिल्ड झालं की माझा बॉस म्हणजे माझा ऐकायला लागला. याच्या आधी माझा ऐकत नव्हतं. आणि आता अशी कंडिशन झालेली आहे की मी जे सांगेल ते माझा बॉस आमच्यामध्ये एवढा ट्रस्ट बिल्डिंग झाला आहे की मी जर सांगितलं की सर हे असं आहे तर ते म्हणजे ओके. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की जे डायमंड मेंबरशिप आहे कम्युनिटी तर आहे. ज्याला सीजीएम कम्युनिटी जॉईन करायची सीजीएम कम्युनिटी जॉईन करायलाच पाहिजे. आणि ज्याला फक्त सॅलरी ग्रोथ पाहिजे त्याने सिल्वर मेंबरशिप जॉईन करायची. आणि ज्याला 10x ग्रोथ पाहिजे त्याने डायमंड मेंबरशिप जॉईन करायला पाहिजे. आणि डायमंड मेंबरशिप आजपर्यंत कुठल्याही कम्युनिटीमध्ये नाही आहेत. आणि सरांची सगळ्यात खास हे म्हणजे की लर्न अँड अर्न. तुम्ही शिका आणि कमवा ही पण एक संकल्पना सरांची खूप छान आहे. थँक्यू सर. This is my first stage show. हे रेग्युलरली असं बोलतात. किती लोकांना असं वाटलं? मला तर वाटलं एकदम क्लिअरली बोलतात. Very cool person. Big congratulations to you. And yeah, give a big hand. ओके गाईज मी तुम्हाला सांगतो बघा आज हे ना वैदिक सोबत आले. ओके किती लोकांना वैदिकचं मत ऐकायचंय? व्हॉट आपला एका वाक्यामध्ये एक वाक्यामध्ये मला ऐकत पैसे द्यावे लागतात नाही तर फीडबॅक द्यावा लागतो. माझं नाव अनिता सचिन बंडू. मी एक हाऊसवाईफ आहे. मला जॉब बद्दल किंवा बाहेरचं नॉलेज नाही. मला फक्त घरातलंच नॉलेज आहे. चेंजेस युअर सी तुम्ही काय बदल सचिन मध्ये काय आहे? ओके खूप टाळ्या होता खूप टाळ्या.
पुन्हा एकदा टाळ्या. मला बोलायचं खूप काय आहे पण डोंट वरी स्पीक जेव्हा बोलशील ना तेव्हा मोकळी होशील. स्पीक. मी फर्स्ट टाइम इथे स्टेजवरती बोलते. मला फॅमिली मॅटर खूप होतं. आमचा डिवोर्स पर्यंत प्रॉब्लेम होता. पण सरांच्या काही क्लासेस पुढे मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 8 इयर्सचा, हा 4 इयर्स. मला हे क्लास पासून मला खूप काही घरामध्ये आणि त्यांच्या आईला पण सर्वांना चांगला सपोर्ट भेटतोय. आणि मला म्हणजे माझ्या माणसामध्ये खूप काही चेंज आला. कंपनीत पण जसं मला घरामध्ये बोलायचे तसं त्यांच्या स्वभाव कंपनीत पण होता. पण सरांमुळे कंपनीत पण चेंज झाला, घरात पण चेंज झाला. आणि मला ते खूप काही म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात खूप काही चांगली संधी मिळाली. जी काही संधी मिळाली माझ्या आयुष्यात मी आधी यांना बोलायची माझे शिक्षण BA झाले. मला मॅरेजच्या आधी बोलले की नाही तुला शिकायचं तर आम्ही शिकवू. आणि माझ्या मोबाईलची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी जास्त फोर्स नव्हता केला की नाही मला तुमच्याकडे आल्यानंतर मला शिकायचंच आहे. हे बोलले की शिकवेल. मग नंतर मग मला हे बोलले की काय करायचं. माझी सासू बोलली की नको काय करायचं शिकून तुला तुलाच तयारी करायचं. मग म्हटलं जाऊ दे ठीक आहे. मग माझ्या माणसाचं पण सपोर्ट होतं मला. म्हणून मग मी त्यांना बोलायची की नाही तुम्ही कशाला आता पैसे वेस्ट करताय. तुम्ही मला ज्यावेळेस बोलली की मला शिकायचंय तुम्ही नाही शिकवलं. मग आता कशाला तुम्ही पैसे वेस्ट करताय. तुम्ही मला देते चान्स आणि मग मी तुम्हाला कसं देऊ. ह्यावरून मी त्यांना असं बोलायचे की तुम्ही कशाला पैसे वेस्ट करतात. बोलण्याचं तेच कमवतायत तेच करतात आणि जे पण काही करणार ते आमच्यासाठीच करतायत. पण मला माझ्या मनात जे होतं ते त्यांना बोलली मी. आता ते बोलतात की तुला काय इच्छा आहे तुला काय करायचं. आता तर माझी तर एज झालीच. आता मी काही करू शकत नाही. हाऊसवाईफ पर्यंत हाऊसवाईफच राहील. पण मला जे काही बनवायचे सर ते मी 2019 पर्यंत मी तुम्हाला करून टाकले. मला पण माझ्या साईड बिझनेस करायचा आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये आमचं भांडण व्हायचं. मी प्रत्येक वेळेस बोलायची की नाही आता भरपूर झालं मी चालली सोडून. माझं पण हा एकच होता मी पण कुठेतरी चुकत होते. कारण की त्यांचा पण स्वभाव जास्त ओव्हर होता माझा पण होता. ते माघारी घेत होते मी माघारी घेत होते. आता असं झालं की ते स्वतः माघारी घेतात तर मी काहीच बोलू शकत नाही. मी स्वतः मागे सरते सर. हा त्यांच्यामध्ये मला भरपूर काही चेंजेस आहे. मी जॉब नाही करत मला जॉबचं नॉलेज नाही म्हणून मी इथपर्यंत बोलायला मी लाजवत होते की मी काय बोलू. एवढ्या सर्वांसमोर चांगल्या गोष्टी मोठ्या आहेत. माझं काही चुकेल सर्वांना काही हसेल कोणी कसं बोलेल याच्याकरता मी बोलत होती. आणि म्हणजे फॅमिली फिलिंग माझ्या मनामध्ये भरपूर काय आहे. हा स्पीकर मला धरायला सुद्धा मला आणि बोलायला सुद्धा माझे म्हणजे मला खूप काय आहे अजून पण आहे. पण मला शेअर करायला मला तरी पण अजून मनामध्ये खूप प्रवास वाटतं म्हणून मी जास्त काही बोलू शकत नाही. पण सरांपुढे आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या माणसामध्ये खूप काही चेंजेस झाले आणि असं चेंज व्हा. प्रत्येक सपोर्ट करा आणि समजून घ्या. हॅव अ सीट. अरे मोनाली तुम्ही पण रडताय. कोण रडतंय इकडे बघून द्या मला. हा ना तिकडे त्या मॅडम पण रडतात कोपऱ्यात. सचिन बडगुजर आहे ना जेव्हा आपल्या कम्युनिटीमध्ये आले होते ना तेव्हा मला माहित नव्हतं सचिन बडगुजर कोण आहे ऍज अ कम्युनिटी. आणि जेव्हा त्यांनी डायमंड मेंबरशिप मध्ये एनरोल केलं आणि जेव्हा ते माझ्यावर 1 to 1 करत होते तेव्हा मला त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम चालले आणि त्यांची तीव्रता काय याचा अंदाज आला. आणि आय थॉट की हा माणूस एवढं सगळं कसं हँडल करतोय. कारण की
कधी कधी आपण बघण्यावरती आपल्याला कळत नाही की बाबा माणूस काय गोष्ट करतोय. आणि जेव्हा त्यांनी तुम्हाला गिफ्ट देतात का आता हे आता मी आता नवीन प्रोग्राम लॉन्च करणार आहे, बायकोला कसं बनवायचं. किती लोकांना माहित आहे बायकोला कसं बनवायचं. आमच्या जसा वाद होता तसा कोणाच्या वाद असेल तर त्यांनी माझं ऐकून आणि माझ्या माणसाचं ऐकून सर्वांनी स्त्रियांसोबत चांगलं वागावं आणि त्यांची पण मनं समजून घ्यावी. तिथं तुम्हाला समजून घेईल असं 100% मी तुम्हाला सांगते. कारण की माझ्या माणसात थोडं चेंज होईल, 100% तुमच्यात पण चेंज होईल. माझ्या जसं फॅमिली मॅटर सॉल्व्ह झालं तसं प्रत्येकाचं फॅमिली मॅटर सॉल्व्ह व्हावं. आणि रवींद्र सरांचा खूप खूप आभार मी मानते. खूप जोरात काय ओके ओके ओके. किती लोक